बातमी आहे पिंपरी इथून। मागील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहराला 24 तास पाणी पुरवठा करू असे जाहीर आश्वासन दिले होते। हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मागील 2.5 वर्षापासून दिवसाआड व अनियमित कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे। याला लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी जबाबदार आहेत। पाणी पुरवठा सुरळीत करू असे प्रशासनाने अनेकदा आश्वासन देऊन देखील अद्यापही पाणी पुरवठा पूर्ण वेळ सुरळीतपणे सुरू झालेला नाही। याचाच जाब विचारण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळपासून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे। या उपोषणाला आज महाविकास आघाडीचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी येऊन भेट दिली। त्यावेळी आयुक्त राजेश पाटीलही उपस्थित होते। मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम काय म्हणाले पाहूयात। आज जेव्हा पाणी प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हे तुम्हाला माहीत असताना जर तुम्ही नियोजन करत नसाल तर याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहे। आणि तुम्हाला सांगते की महाराष्ट्राची महिला काँग्रेस, या पिंपरी चिंचवडची महिला काँग्रेस, पुणे शहर महिला काँग्रेस आपल्याला कधीही माफ करणार नाही। कारण महिलांच्या म्हणते ना की महिलांनी जर ठरवलं तर महिला काही पण करू शकतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। मी गेल्यानंतर सीएम साहेबाला सुद्धा भेटणार आहे। मी प्रत्येक मंत्री महोदयाला भेटून आज आमचे सुनील केदार साहेब या ठिकाणी आले होते। मी त्यांना फोन केला की दादा या ठिकाणी आमच्या महिला उपोषणाला बसल्या आहेत। त्यांनी लगेच सांगितलं मी सुद्धा या ठिकाणी येतो। प्रत्येक मंत्री महोदयांसमोर हा प्रश्न मी मांडणार आहे की जेव्हा 35 तास आमच्या महिला या ठिकाणी बसतात तर आयुक्त खाली येऊन त्यांच्याशी चर्चा का करू शकत नाही का? हा फार मोठा प्रश्न आहे। जर टँकरनी पाणी या गावामध्ये फिरत आहे तुम्हाला दिसतात तर तुम्ही त्याची चौकशी का लावत नाही? याची चौकशी दादा झालीच पाहिजे। सायलीताई तुमच्या मुद्द्यामध्ये हा सुद्धा मुद्दा आला पाहिजे। कारण याची चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे जे माफी आहे हे शांत बसणार नाहीत। आणि त्याही पलीकडे मी सर्व महिला काँग्रेसला सांगेन ज्या ठिकाणी टँकर दिसला त्या ठिकाणी टँकरवाल्याला पकडून ठोकलं पाहिजे। असं कसं पाणी घेऊन फिरू शकतात? जर तुमचं पाणी पळवण्याचं काम जर ते करत असतील तर त्यांना तुम्ही अडवा, तुमच्या पाठीशी मी आहे, तुम्ही घाबरण्याचं कारण नाही। कारण आम्ही ज्या महिला आहे नुसतं बांगड्या करत नाही। आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये प्रशासन सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्याच्या अडचणी नक्कीच मदत करेल याबद्दल पुरुष शंकाने आयुक्त इथे आलेले आहे। मी आयुक्ताला एवढंच सांगितलं आमचे शासन म्हणून की आमच्या भगिनीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा जो आपण सातारा करा आणि आपण कराल असं आमच्या संघटनेने आपल्याबद्दल विश्वास व्यक्त केला। संघटनेच्या विश्वासाला तडा जाणार नाही। आपल्याकडे राजेश पाटील मला पूर्ण विश्वास आपल्यावरती आहे। आपण त्याच्यासाठी काळजी घ्या असं म्हणतो। आणि शेवटी जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे त्या घटनेमध्ये जोपर्यंत ही 2 चाकं एकामेकाला घेऊन चालणार नाही तोपर्यंत लोकशाही चालूच शकत नाही। पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी ही 2 चाकं या लोकशाहीची व्यवस्था घेऊन चालली तर घटनेने दिलेल्या लोकशाहीमध्ये चांगल्या पद्धतीत चालून लोककल्याण होऊ शकते। या विषयावर माझा स्वतःचा विश्वास आहे। आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून आभार मानतो। आणि आता संघटने आपल्या माध्यमातून भगिनीला विनंती करतो की आपण आपलं उपोषण सोडावं। मी सुनील केदार आपल्याला हात धरून विनंती करतो असं द्यायचं आपल्या शब्दाने विराम द्या। उपोषणला बसायच्या अगोदर आयुक्तांना त्यांनी पत्र दिलं, त्यांना सांगितलं की आपण चर्चा करा, आपलं काय नियोजन आहे, आम्ही तुम्हाला निवेदन दिल्यानंतर ते आम्हाला सांगा। पण त्यांनी त्या ठिकाणी कुठलीही दखल घेतली नाही, बोलवलं नाही। म्हणून महिलांनी हे आंदोलन उपोषणाचा या ठिकाणी निर्णय घेतला। मी स्वागत करतो या महिला भगिनीचं। 25 लाख पेक्षा लोकसंख्या असलेल्या या शहराचं त्याला पाणी मिळालं पाहिजे। तरी सुद्धा हे झोपी गेलेलं प्रशासन जे 3 महिन्यापासून, कारण आता प्रशासन लागलेलं आहे, 3 महिन्यापासून ज्यावेळेस आयुक्तांना निवेदन दिले आमच्या महिला भगिनींनी त्यांनी सांगितलं की या 15 दिवसामध्ये सगळं सुरळीत होऊन जाईल। पण सुरळीत न करता हा उपोषणचा मार्ग आमच्या 12 महिला भगिनी
त्यांचं नाव सायलीताई नडे, महिला अध्यक्ष आहेत. ही महानगरपालिकेच्या इमारतीचं उद्घाटन माजी राष्ट्रपती स्वर्गवासी ज्ञानेश्वर सिंग यांनी हे उद्घाटन केलं. या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माध्यमातून प्राध्यापक स्वर्गवासी रामकृष्ण मोरे असतील, स्वर्गवासी अण्णासाहेब मगर असतील, स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण असतील, या शहराला निर्माण करत असताना या देशाच्या कानाकोपऱ्यात राहणारा सर्व जाती धर्माची लोक या शहरामध्ये आली. या कष्टकरी या कामगारांच्या नगरीमध्ये येऊन आपल्या उपजीविकेचं साधन त्यांनी प्राप्त केलं आणि उपजीविकेचं साधन प्राप्त करत असताना हे शहर ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस या शहराची जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्येच्या आधारात काँग्रेस पक्षाने पवना डॅमचं निर्माण या ठिकाणी पहिलं केलं. या शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अशा माध्यमातून काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी काम केलं. पण बदलत्या कालावधीमध्ये ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदं उपभोगली आणि काँग्रेस पक्षामध्ये ही पदं उपभोगत असताना काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्यांनी या शहराला बकाळ करण्याचे काम केले. या शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार मी पण या शहरामध्ये